नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलिबाग दौऱ्यावर असून त्यांनी रेवदंडा येथे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी मनसे नेते पदाधिकारी उपस्थित होते। जमीन परिषदच्या अनुषंगाने राज ठाकरे हे अलिबागला आले। अलिबागमध्ये रविकिरण हॉटेल येथे राज ठाकरेंनी पत्रकारांशी जमीन परिषद संदर्भात संवाद साधला। तत्पूर्वी रेवदंडा येथे राज ठाकरे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली। त्यानंतर ते जमीन परिषदसाठी रविकिरण येथे दाखल झाले। रसायनी श्रीराम प्रभूच्या अयोध्याहून आलेल्या अक्षता कलश यात्रेची भव्य मिरवणूक, निमंत्रण पत्रिका आणि अक्षता वाटप कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे। यातच तुराडे गावातील धीरज भोईर यांच्या सहकार्याने नागरिकांनी अयोध्याहून आलेल्या कलश यात्रेचं जोरदार स्वागत केलं। यावेळी घरोघरी महिलांनी कलशाला औक्षण करून आशीर्वाद घेतले। या कलश यात्रेत नाचता घोडा आकर्षण ठरला। यावेळी तुराडे गावात साफसफाई करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तुराडे गाव श्रीराम जयघोषानं दणाणून निघाला होता। कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता राजपाल यादव यांनी कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकदादा पाटील यांच्या चौक वावरले येथील निवासस्थानी भेट देऊन दीपकदादांशी संवाद साधला। यावेळी दीपकदादा पाटील यांनी अभिनेता राजपाल यादव यांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, साईबाबांची प्रतिमा आणि कांसा वारणा फाउंडेशन माहिती पुस्तिका देऊन सन्मान केला। यावेळी अभिनेता राजपाल यादव यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। राज्याच्या राजकारणात वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी एकत्र आले, मात्र कार्यकर्ते अद्याप एकत्र आले नाहीत। यावर मार्ग म्हणून राज्यभरात जिल्हा पातळीवर महायुतीचे मेळावे संपन्न होत आहेत। रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्येही महायुतीचा मेळावा संपन्न झाला। जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झाले होते। भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तीन पक्ष राज्यात एकत्र असून स्थानिक पातळीवर स्वतंत्र अगर वेगवेगळे लढले याचा थोडा फटका बसला। तसा फटका यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। उरण तालुक्यातील सेवाभावी सामाजिक संस्था सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे या संस्थेचा 7वा वर्धापन दिनी रायगड जिल्हा प्राथमिक शाळा कळंबुसरे आवारात मान्यवरांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन करण्यात आलं। गेल्या काही वर्षांपासून अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेकडून राबवण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी वाडींवर जीवनावश्यक वस्तू वाटप, वृक्षारोपण संवर्धन, पूरग्रस्तांसाठी मदत, अक्षरभिंत उपक्रम, रोजगार मार्गदर्शन शिबिर यांचा समावेश आहे। विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल रसायनी प्रखंडामधील कष्टकरी नगर येथे नामफलकाचं अनावरण करण्यात आले। यावेळी कष्टकरी नगरमधून श्री हनुमान मंदिरापर्यंत बँजोच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक श्री हनुमान मंदिरात आल्यानंतर उपस्थितांना हभप वामन महाराज भोईर यांनी मार्गदर्शन केलं। यानंतर कष्टकरी नगरमधील बजरंग दलाच्या तरुणांकडे कार्यांची जबाबदारी सोपवण्यात आली। यावेळी बजरंग दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी हिंदुत्व आणि बजरंग दल यांचं काम आणि रामजन्मभूमीबद्दल माहिती देण्यात आली। पेण कासू येथील शारदा विद्या मंदिरात समाजसेवक नागेश गावंड यांच्या पुढाकारानं शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरचं लोकार्पण झालं। या शाळेतील शिक्षकांनी समाजसेवक नागेश गावंड यांच्याकडे अशुद्ध पाण्याची व्यथा मांडली होती। त्यानंतर नागेश गावंड यांनी जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फोमन यांच्याकडे तातडीनं ही समस्या मांडून काही दिवसातच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा फिल्टर उपलब्ध करून दिला। शाळेच्या सप्ताह कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशी हे फिल्टर शाळेत बसवण्यात आले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।